माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे माझ्यासोबत आहेत. दादा, काही वेळापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. काय परिस्थिती वाटते? नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ भारतीय जनता पक्षानं निवडणुकीमध्ये भाग घेतला. मतदारामध्ये सुद्धा उत्साह होता. परंतु विरोधी पक्ष गलित गात्र झालेला आम्हाला दिसला. ते एकच मुद्दा घेऊन सर्वत्र फिरत राहिले की मतदार याद्याचं पुनर्विकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. 6 महिने निवडणुकीला उशीर झाला तरी चालेल, नंतर निवडणुका घ्या. ही दुटप्पी भूमिका आहे. ज्यावेळेस निवडणुका लांबत होत्या त्या टायमाला निवडणुका घ्या अशा प्रकारची मागणी करत होते आणि आता निवडणुका जाहीर झाल्या तर आता म्हणतात 6 महिन्यानंतर घेतल्या तरी निवडणुका चालतात. मला असं वाटतं की हे सगळं चित्र जे आम्हाला दिसलं याचा अर्थ विरोधी पक्ष निवडणुका लढण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी जाऊन आलो. एकदम वातावरण चांगलं आहे. मतदारामध्ये उत्साह आहे. यांचा जो मुद्दा मत चोरीचा आहे तो पूर्णपणानं दुर्लक्षित केला आहे मतदारांनी. कारण बिहारमध्ये, हरियाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला, पण त्याला उत्तर आम्ही न देता मतदारांनीच त्यांना उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजयी केलं. मला असं वाटतं की आत्ता निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा या महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील. बरं, जिल्ह्यातली परिस्थिती कशी असेल? तीनही ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे. तिन्ही ठिकाणी भाजप स्वबळावर लढते. परतूर, अंबड आणि भोकरदन या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. बरं, तुमचे जुने सहकारी सिल्लोडचे अब्दुल सत्तार, सिल्लोडमध्ये कशी परिस्थिती आहे? आता काही दिवसापूर्वी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. खरं तर तिथली जी लढत आहे ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सिल्लोडमधलं जाती समीकरण जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जाती समीकरणाच्या हिशोबानं मतदान होतं. सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि गावातली दडपशाही, गावातले जे काही प्रकार आमच्या तुमच्या कानावर येतात ते बघितले तर नक्कीच त्या ठिकाणी जे अस्तित्वात राजकीय मंडळी आहे त्यांच्या विरोधात मतदान होईल. परंतु 16,000 मताची लीड एका गावात एका माणसाला भेटली. त्यांनी सोक्षमोक्ष लावा एकदा. मी आपल्याला सांगतो की भोकरदन शहरातले जवळपास 3,025 नावं सिल्लोड शहरामध्ये नोंदवले. त्यांची जवाई, त्यांची व्याही, त्यांची साऱ्या नातेवाईकाची बाहेरची नावं आणून सिल्लोडमध्ये टाकलेले आहेत. आता SIR येत आहे, बघू काय होतं तर. पण त्या ठिकाणी जाती समीकरणाचा परिणाम आहे. तरी पण त्या ठिकाणी चांगल्या मतानं आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ. म्हणजे केवळ त्याच भरोशावर, त्याच जीवावर तिथली निवडणूक होते असं वाटतं? मला सांगा ना, 2200 मतांनी निवडून आले ते आणि 16,000ची मत लीड एकाच गावात आहे आणि 3,500 मतं तर नुसत्या भोकरदनमधले ते नोंदवलेले आहे. याचा अर्थ काय होतो? म्हणजे विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती आहे. विधानसभेला तर 2200 मतांना आलेत ना आणि आमच्याच गावचे 3,500 मत ते नोंदवलेले आहेत. तालुक्यातले त्यांचे नात्या गोत्यातले सगळे लोक त्या सिल्लोडमध्ये नोंदवलेले आहेत. म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती आता नगर परिषद निवडणूक. हो, नक्कीच नक्कीच. फेर निवडणूक ते होऊ देत नाहीत. बरं, तुम्ही काही दिवसापूर्वी सिल्लोडमध्ये भाषण केलं आणि जॅकेटमधून भाषण करता करता एक पुरावा दाखवला. तो पुरावा नेमका काय होता? मी तो पुरावा आत्ता माझ्याकडे आहे, मी तुम्हाला लागलं तर दाखवतो. त्या ठिकाणी आमच्या भोकरदनमधला मतदार आहे, त्याचा फोटो आणि त्याचं नाव इथं आहे. त्याच मतदाराचं नाव नारायण सोनोने, इथं सोनोने नारायण केलेलं आहे, तिथं नारायण सोनोने केलेलं आहे आणि फोटो तिथल्या माणसाचा लावलेला आहे आणि तो फोटो वापरून त्या ठिकाणी त्यांनी डबल मतदान केलं त्या नावानं. बरं, म्हणजे हे कोणी केलं असावं? कोणी केलं असं म्हणजे सरळ सरळ अब्दुल सत्तारने केलं आहे ते. बरं, म्हणजे हे बोगस सध्या चालू आहे. प्रश्नच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल असं म्हटलंय की ह्या ज्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे. काय मत आहे तुमचं? खरंच चुकीचं आहे. निवडणूक आयोग अशा प्रकारचा हस्तक्षेप करत नसतं. पहिल्यांदा असा हस्तक्षेप केला. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आल्याच्या नंतर जर तुम्ही निवडणुका थांबवसाल तर शासनाचाही खर्च होतो, उमेदवाराचाही खर्च होतो. सगळ्याच राजकीय पक्षाने विरोध केला त्या गोष्टीचा. म्हणजे आता राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष असेल. 100% भाजप नंबर 1 पक्ष राहील. तर नक्कीच हे होते भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. राज्यात भाजप हाच 1 नंबरचा पक्ष असेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.